श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सुट्टी पडली की काका तू आमच्यासोबत खेळायचं, असा शब्द आहोंच्या या लाडक्या पुतण्याने घेतला होता. मग आज त्यांचे काका त्यांना बरोबर सापडले होते. चांगलं तासभर क्रिकेट चालू होतं आणि हा आमचा गोड नखरेबाज समूह आज डॉक्टर होऊन कसा इंजेक्शन टोचतोय बघा सगळ्यांना. आमच्या गावात सप्ताह चालू होता. त्यात कीर्तनकार विष्णुपंत महाराज यांचे पाय आज आमच्या घराला लागले आणि यांच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतात ते कानाबरोबर डोक्यातही साठवून घ्यायचे असतात. यांचं अमूल्य मार्गदर्शन कधीही वाया जात नाही. यांच्या वाणीतून बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दात काही ना काहीतरी अर्थ दडलेलाच असतो आणि अशा गुरुप्रमाणे असणाऱ्या माणसांचा आपल्या कृतीमधून कधीही अनादर होता कामा नये. 2 दिवस माझा कामामुळे ब्लॉक पडला नव्हता. आज सकाळी आमचे आहो गेले होते बाहेर, म्हणून आहोंच्या आवडीची एक रेसिपी करू म्हटलं. त्यांना असा कांदा, टोमॅटो, बटाटा घातलेला फोडणीचा भात खूप आवडतो. आम्ही आज जाणार होतो बाहेर, म्हणून आहो सांगून गेले होते येऊपर्यंत आवरून बस. म्हणून पहिला हा टेस्टी भात मीच खाल्ला, कारण आवरून बसायचं होतं. आमचे आहो गेले या साहेबांची कटिंग करायला. बाबा माझा 1 साईड कट मारायचा आणि आम्ही थोडे दिवस बाहेर जाणार होतो, म्हणून हे सगळं सामान आम्हाला लागतं. हा सगळा व्हिडिओचा जुगाड आम्हाला सोबत न्यावाच लागतो. गोळ्या सगळ्या बाहेर जाताना हव्याच आणि ऋदूसाहेबांची औषधं पण बरोबर ठेवावी लागतात. जास्त दिवस बाहेर प्रवास असला तर पूर्ण तयारी हवीच. आणि बॅग भरल्यावर यांच्या अंगात आलेलं सलमान खान दिवाना मैं चला या गाण्यावर डान्स चालू होता आहोंचा. मग मी पण काय कमी आहे होय, मी सुद्धा थोडं जळवलं यांना. आणि बाहेर जायचं म्हटल्यावर आनंद तर होतोच. लग्नानंतर तसं बघावं तर ही आमची 3री ट्रिप. म्हणजे आसपास फिरलोय, पण एवढ्या बाहेर म्हटल्यावर ही पहिलीच ट्रिप. लग्न, त्यानंतर मुलं, ती मोठी होऊपर्यंत कुठं जाऊन चालत नाही. पण आता मुलांना वर्षातून एकदा सुट्टी पडते, म्हणून वर्षातून एकदा तरी ट्रिप व्हायलाच पाहिजे, असा आमच्या आहोंचा हट्ट. त्यांना आणि मलाही फिरायची प्रचंड आवड आहे. या जगात आपण आलो तर या जगातून जाताना कोणतेही मळब आपल्या मनावर नसावं. हे सुंदर जग जेवढं बघता येईल आणि आपल्याला जमेल तसं बघावं. जायला तर अजून 6-7 दिवस आहेत, पण जाताना सामान लोड होईल म्हणून थोडं सामान ठेवायचंही होईल. आमचं निघण्याचं ठिकाण आहे मिरज, त्यामुळे सामान मम्मीपाशी ठेवायचं होतं. येताना पंचगंगा पाहिला आणि कृष्णा या नदींना पाणी खूप कमी आले. अजून उन्हाळा 1 महिना आहे, त्यामुळे पाणी जपून वापरा. हे एवढं सामान घेऊन आम्ही पोहोचलो घरी. अजून 1 फेरी तर होणारच आहे. आरू 10-12 दिवस झालं मामापाशी होता. आल्या आल्या बाबांचा लाडका बघितला काय, कसा बाबांच्या कुशीत बसलाय. आहोंना जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ त्यांनी मुलांसोबत घालवण्याचा प्रयत्न करतात. आता दोघं बाप लेक एकमेकांना लवकर काय सोडत नाहीत. चला मंडळी, आजच्यासाठी एवढंच. श्री स्वामी समर्थ.